सकाळची वेळ, रस्त्यावर अजूनही काळोख दाटलेला आणि आम्ही निघालो होतो सह्याद्रीच्या आणखी एका भन्नाट भटकंतीला. थोड्याच वेळात सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि मनात एकच उत्साह होता, आज कोणत्याही परिस्थितीत सुधागड सर करायचाच. पालीजवळ असलेल्या या ऐतिहासिक गडाला पाहायची खूप दिवसांची इच्छा होती, पण पुढे काय वाढून ठेवलंय याची मात्र अजिबात कल्पना नव्हती. सुरुवातीला सगळं अगदी मस्त चाललं होतं, पण जसजसं आम्ही गडाच्या दिशेने पुढे जाऊ लागलो तसतसं परिस्थिती बदलायला लागली. एक क्षण असा आला जिथे वाटलं आता पुढे जाणं खरंच शक्य आहे का नाही. नेमकं काय झालं आमच्यासोबत, सुधागडाने आज कोणती परीक्षा घेतली आणि शेवटी आम्ही गड सर केला का, हे सगळं पाहण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. थोडीशी हलती आहे बघा, जरा सावकाश आहे. बघता बघता आम्ही पोचलो पालीला आणि दिवसाची सुरुवात केली ती बल्लाळेश्वराच्या दर्शनाने. मंदिरात जाऊन बाप्पाचं मनापासून दर्शन घेतलं आणि एकच प्रार्थना केली, आजचा आमचा सुधागडाचा ट्रेक सुखरूप पार पडू दे. मंदिरातलं ते शांत वातावरण आणि बाप्पाचं दर्शन मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेलं आणि मग बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आजच्या आमच्या खऱ्या टार्गेटकडे, भव्य अशा सुधागडाच्या दिशेने. नमस्कार मंडळी. तर तुम्ही मागून बघत असाल, मागून जो रोड येतो ना तो पालीचं गणपतीचं मंदिर आहे, तिकडनं पुढे येतो. आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल तिकडनं मागे दोन रस्ते आहेत, एक इकडे जातो आणि एक इकडे जातो. आता सुधागडला जायला दोन गावातून जाऊ शकतात, एक पाचशापूर आणि एक ठाकूरवाडी. तर या पाचशापूर गावामधून आपण आता इकडे जातो आहे. हा इकडनं आता पुढे बघा, तुम्हाला इकडे दिसेल असं, आणि इकडे मागे लिहिलेलं पण आहे सुधागड. तर आता इकडनं आम्ही पुढे जातो आहे. चला बाय. त्या कमानीतून आत प्रवेश केला आणि थोडं पुढे जाताच समोर दिसला सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला तो भव्य डोंगर. हो मंडळी, हाच तो आजच्या आमच्या मोहिमेचा गड, सुधागड. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ॲडव्हेंचर बदल्या व्लॉगमध्ये. मी आहे योगेश रमेश बरसावळे, तुमचा YB एक्सप्लोरर. सो आज आपण आलेलो आहे रायगडमधील रायगड जिल्ह्यातील एक भटकंती करायला, ज्या गडाचं नाव आहे सुधागड. तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल प्रचंड असा सुधागड आहे. आणि आज आहे आपल्याबरोबर भटकंती करायला आपले रेग्युलर फ्रेंड मिस्टर सिद्धेश चव्हाण अँड मिस्टर राकेश नायर. तो आता आम्ही त्या पालीच्या गणपतीच्या इकडनं जो रस्ता येतो तो आलो इकडे पाचशापूर गावामध्ये आलो आहे. आणि हा तुम्हाला इकडे बघा व्हाईट कलरचं हे दिसतं आहे ना, त्याच्या इकडनं ते घर आहे, त्याच्या इकडनं बाजूने रस्ता जातो. तर तिकडनं आता पुढे जाणार आहे आम्ही. तर चला या, आज आपला लॉग असणार आहे एकदम ॲडव्हेंचर. आणि आपण आता आलेलो 9:30ला चालू करतो आहे हा लॉग. तर बघू, आता आहे बऱ्यापैकी मोठा ट्रेक आहे या. तर चला आता बघू, चलो बाय बाय. इकडे एक शाळा आहे ग्रामपंचायतीची, इकडे रायगड जिल्हा ग्रामपंचायत, आणि इकडनं एक रस्ता जातो त्याच्या समोरूनच हा इकडनं. आता इकडे गाववाल्याने सांगितलं ह्या रस्त्यानेच जायचं आहे, तर आम्ही इकडनं पुढे जातो आहे बघा. गोष्ट म्हणजे काही इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड निवडण्यापूर्वी सुधागडालाही राजधानीसाठी विचारात घेतलं होतं, कारण गडाचं विशाल पठार, मजबूत बांधकाम आणि नैसर्गिक संरक्षण हे राजधानीसाठी योग्य मानलं जात होतं. पूर्वी या गडाला भोरबगड या नावाने ओळखलं जायचं. गडावर आजही भोराई देवीचं मंदिर आहे आणि त्यावरूनच हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. थोडंसं तिकडनं असं चालत आलं की थोडंसं जंगल टाईप आहे. तर इकडे तुम्हाला बघा दिसतो वॉच टॉवर. तर ही एक निशाणी आहे की आपण करेक्ट मार्गाने चाललोय. हा इतर किल्ल्यांसारखा फक्त युद्धासाठी नव्हता, तर गडावर मोठ्या प्रमाणात लोक राहू शकतील अशी व्यवस्था होती. आजही गडावर पंत सचिवांचा वाडा, धान्य कोठार, पाण्याच्या टाक्या आणि मोठं पठार पाहायला मिळतं. म्हणजे त्या काळी हा गड पूर्णपणे जिवंत वसाहत होता. आणि एक खास गोष्ट म्हणजे गडावरून दिसणारा परिसर खूप मोठा आहे, स्वच्छ हवामान, आसपासचे अनेक किल्ले आणि सह्याद्रीची रांग स्पष्ट दिसते. त्यामुळे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड खूप उपयोगी मानला जायचा. आणि माझ्या मागे बघत असाल आत्ता जस्ट आमची 15 मिनिटाची ट्रेकिंग झाली आहे. आणि मागे आपल्याला दिसतंय हे बघा वरती शिडी, जो ॲडव्हेंचर पार्ट आहे इकडचा, तर ती एक शिडी आणि एक ॲट्रॅक्शन आहे. तर आता
जाऊया आपण, चला या. जसं तुम्ही या शिड्या चढून येतात त्याच्यानंतर तुम्हाला इकडे मागे दिसतं काही कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या. तर आता या चढून आपण पुढे जाणार आहे. तर चला या. या पायऱ्या थोड्या पावसामध्ये स्लिपरी होऊ शकतात, बट आता तुम्ही इकडनं जाऊ शकता. या बघा मागे बघत असाल तुम्ही तर आपल्याला ती दुसरी ॲडव्हेंचर शिडी ही बघा ही. तर बघा आता आपण या शिड्या चढणार आहेत. तर पण ह्याच्या बाजूला तुम्ही बघत असाल ही बघा एक जुनी शिडी आहे. तर ही शिडी अगोदर असेल मे बी आणि आता ही नवीन बांधली इकडे. तर चला या. ही शिडी थोडीशी हलकी आहे बघा, तर जरा सावकाश आहे. बघा हलते थोडी. जसं तुम्ही हा जंगल पॅच आहे ना, त्या 2 शिड्या चढून मग हा जंगल पॅच लागतो थोडा. तर इकडे जरा आरामात या सावधानीने, म्हणजे रस्ता चुकायला नको म्हणून. आणि तो जसा जंगल पॅच आपण क्रॉस करतो तसं तुम्ही माझ्या मागे बघायला बघा या पायऱ्या लागल्या. तर या पायऱ्या मे बी आता इकडनं जो मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वार तो आता दिसेल आपल्याला वरती जाऊन. तर चला या. थोडासा दम लागला आहे जरा. आता वाजलेत 10:40. आता ऊन थोडंसं जाणवतं आहे, पण ठीक आहे एवढं काय नाही. गड चढताना थोडं दमायला होणारच, सो काय प्रॉब्लेम नाही. आता या लागल्यात आता पायऱ्या. आता इकडनं वरती जाऊ. चलो बाय बाय. ठाकूरवाडीवरून जंगलातील वाट पार करत आणि त्या अवघड शिड्या चढत आम्ही पोचलो सुधागडाच्या प्रवेशद्वाराजवळ. आणि समोर होता इतिहासाची साक्ष देणारा पाच्छापूर दरवाजा. थकवणारा पॅच 60 डिग्री वाला. हे बघा या पायऱ्या तुम्ही जसं वरती चढून येतात जसं तुम्हाला इकडे हे बघा हे दिसतं. इकडे मे बी प्रवेशद्वार वगैरे असेल, पण त्याचे आता अवशेष काय राहिले नाही तिकडे. बघा इकडे दिसतं तुम्हाला. बघा आता आम्ही ज्या रस्त्याने आलो ते ठाकूरवाडीमधून आलो आहे. आणि ठाकूरवाडीमधून जसं तुम्ही येतात ना वरती, तर तुम्ही डायरेक्ट इकडे तुम्ही मागे बघत असाल चिलखती बुरुज, इकडे आपण येतो. आणि इकडनं जो वरती रस्ता जातो तो जातो मंदिराकडे ना, बोराई देवी मंदिर. बोराई देवी मंदिर, शंकराचं मंदिर आणि एक तलाव आहे वरती. आणि हा कुठे महादरवाजा देवीच्या खाली तिकडे जायचं. अच्छा इकडनं ही एक वाट आहे. आणि इकडे बुरुज आहे. अच्छा इकडे बुरुज आहे मागे. आणि आम्ही तिघच होतो. तर या मावशींना बघितलं तर थोडासा धीर आला. आता बोला इकडे लिंबू सरबत वगैरे आहे, तर आता जरा पिऊ आणि रिलॅक्स होऊ आम्ही. बघा मित्रांनो आता आपण तो बुरुज बघायला इकडे आलोय मागे. हे बघा मागे बघा. आणि हा बघा चिलखती बुरुज. हा बघा इकडे बुरुज आहे. आणि व्ह्यू बघा इकडनं सह्याद्रीचं जे दृश्य आहे, विहंगम असं दृश्य नजारा. वा क्या बात आहे. आणि आता क्लायमेट पण बऱ्यापैकी चांगलं आहे, त्यामुळे विजिबिलिटी पण आपल्याला चांगली दिसते इकडनं. हा बघा इकडे आलात तर इकडनं असं खाली जायचं. तिकडे खाली एक चोर दरवाजा आहे. हा बघा इकडनं इकडे. आणि अखेर आम्ही पोचलो सुधागडाच्या प्रसिद्ध चिलखती बुरुजावर. आणि या बुरुजाजवळ आहे एक छोटासा चोर दरवाजा. आपत्कालीन परिस्थितीत वापरला जाणारा हा मार्ग आजही त्या काळाच्या युद्धनीतीची साक्ष देतो. चोर दरवाजा पार करताच समोर उभा राहतो हा भक्कम चिलखती बुरुज. त्यामध्ये असलेल्या झरोक्यांमधून शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवली जायची. आणि वेळ पडल्यास त्याच ठिकाणाहून बाण, दगड किंवा तुफांचा मारा करून शत्रूला रोखलं जायचं. आजही हा बुरुज पाहिला की मराठ्यांच्या अभेद्य संरक्षण व्यवस्थेची कल्पना येते. तर मित्रांनो जवळ म्हणजे पाऊण तास आपण इकडे तिकडे फिरलो. तो चिलखती बुरुज बघितला, त्याच्यानंतर पाऊण तास आम्ही इकडे तिकडे फिरलो. काय आपल्याला थोडंसं वाट चुकलेलो असं, पण आता आम्ही फायनली आलो आहे सुधागडाच्या माथ्यावर.
आणि इकडे तुम्ही बघत असाल हे बघा, आणि माझ्या मागे बघा इकडे, हा बघा तैल बैल आहे, घनगड आहे. आणि आता इकडे पुढे कुठचं तरी मंदिर वाटतंय, तर ते जरा आपण एक्सप्लोर करू काय आहे ते. तर चला या. जसं तुम्ही तिकडनं आलात तर तुम्हाला इकडे पहिला दिसतं कमळतळे महादेव मंदिर सिद्धेश्वर. गडमाथ्यावर पोहोचताच सर्वप्रथम आमचं लक्ष वेधून घेतलं ते मंदिराबाहेर विराजमान असलेल्या श्री गणेशाच्या सुंदर मूर्तीने. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुढे गेलो सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराकडे. सुधागडावरील हे प्राचीन मंदिर अनेक शतकांपासून इथे उभं आहे. इतिहास अभ्यासाच्या मते हे मंदिर यादवकालीन असावं, तर मराठा काळात त्याची देखभाल करण्यात आली. आजही या मंदिरात एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. महादेवाचं दर्शन घेऊन मंदिराच्या मागे आलो आणि समोर दिसला तो विशाल तलाव. पूर्वी गडावरील सैनिक आणि रहिवाशांच्या पाण्याची गरज याच तलावातून भागवली जात असे. आजही हा तलाव त्या काळाच्या उत्कृष्ट जलव्यवस्थापनाची साक्ष देत शांतपणे उभा आहे. हा बघा, हा तुम्ही इकडे बघतायत का, इकडे सगळं सपाट असं जागा आहे इकडे. तर इकडे लोक कॅम्पिंग आणि म्हणजे जेवण वगैरे सगळे इकडे कॅम्पिंग वगैरे करतात. त्यात तिकडनं मंदिराच्या थोडं क्रॉसला आलात ना तुम्ही, तर इकडे तुम्हाला दिसतं ते जुनं शिव मंदिर. आणि इकडे बाहेर बघा नंदी, शिवलिंग दाखवतो, शिवलिंग हे बघा. ते तुम्हाला तिकडे दिसतंय ते मंदिर. त्या मंदिराच्या इकडनं आपण सरळ आलो इकडे, तर इकडे काहीतरी असं वाडा टाईप असं काहीतरी अवशेष दिसतंय. पुढे जाताच आम्हाला दिसले या प्राचीन वाड्याचे अवशेष. आज या वाड्यात फारसं काही शिल्लक नाही, फक्त पडलेल्या भिंती आणि उरलेले अवशेष. पण याच अवशेषांकडे पाहिलं की एकेकाळी इथे गडावरील अधिकारीने सैनिकांची वर्दळ असायची याची कल्पना सहज येते. आज जरी हा वाडा शांत आणि ओसाड दिसत असला तरी प्रत्येक दगड इथल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देताना दिसतो. हे बघा ते मंदिर, हे इकडे काहीतरी वाडा काय काय माहिती नाही, तर कोणाला माहिती असेल तर सांगावं. आणि इकडे ॲक्च्युली वाडा दिसतोय, तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. आणि आता आम्ही पोचलो सुधागडावरील ऐतिहासिक पंतसचिवांच्या वाड्यासमोर. दुर्दैवाने आमच्या भेटीदरम्यान हा वाडा बंद होता, त्यामुळे आज जाऊन पाहता आलं नाही. इतिहास या वाड्याला खूप महत्त्व आहे. मराठा साम्राज्यात पंतसचिव घराण्याशी या गडाचा जवळचा संबंध होता आणि हा वाडा त्यांचं वास्तव्य व प्रशासकीय कामकाजांचं केंद्र मानलं जातं. आजही या वास्तूचे उरलेले अवशेष त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. अनेक ट्रेकर सुधागडावर मुक्काम करतात, मात्र पंतसचिवांच्या वाड्यात राहण्याची परवानगी नसते. इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जपणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गड स्वच्छ ठेवूया आणि त्याचं संवर्धन करूया. तर मंडळी, आता हा जेवढा वाडा दाखवता आला तेवढं दाखवलं आहे. आता इकडनं आपण जाणार आहे थेट भोराई देवी मंदिराचं. ज्या भोराई देवीच्या नावावरनं पहिलं या गडाचं नाव होतं भोरगड. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला आणि त्यांनी त्याचं नाव ठेवलं सुधागड. सुधा म्हणजे चांगला आणि भरभराटीचा, तर त्यांनी या गडाचं असं नंतर नाव ठेवलं सुधागड, जेव्हा त्यांनी तो घेतला तेव्हा. तर आता ज्या देवीच्या नावावरनं गडाचं नाव पडलं होतं अगोदर, त्या आता देवीचं दर्शन घ्यायला जाऊ. हा वाडा आपण जेव्हा बघून येतो त्याच्यानंतर इकडे दोन रस्ते जातात. एक वरती जातो, तो जातो भोराई देवी माता मंदिर, आणि इकडे दिले चोरदिंडी तटबंदी. तर आपण पहिलं चोरदिंडी तटबंदी बघूया, चला. आणि आता आम्ही आलो सुधागडावरील चोरदिंडी आणि तटबंदीच्या अवशेषांजवळ. आज या भक्कम तटबंदीचा बराचसा भाग काळाच्या ओघात ढासळला असला तरी उरलेले हे अवशेष त्या काळाच्या अभेद्य संरक्षण व्यवस्थेची साक्ष देतात. इथली चोरदिंड ही गुप्त मार्ग म्हणून वापरली जात असे. युद्धकाळात सैनिकांची गुप्त ये-जा, संदेशवहन आणि गरज पडल्यास सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अशा दिंड्याचा उपयोग केला जायचा.
याच परिसरात एक छोटंसं पाण्याचं टाकंही पाहायला मिळतं. अशा पाण्याच्या टाक्यामुळे गडावरील सैनिकांना वर्षभर पाण्याची उपलब्धता राहायची. त्या काळात जलव्यवस्थापन किती उत्कृष्ट होतं याचे आणखी एक उदाहरण आहे. आज फक्त दगड आणि अवशेष दिसतात, पण प्रत्येक दगड मराठ्यांचा इतिहास, त्यांचं शौर्य आणि सह्याद्रीचं वैभव आजही जिवंत ठेवून आहे. हे बघा तटबंदी बघा, इकडनं दिसते तुम्हाला हे, इकडनं अशी आणि इकडे सगळं तुटली ती आणि हे बघा तिथपर्यंत गेली आहे. म्हणजे ही एवढी अशी तटबंदी इकडनं अशी येऊन इकडनं इकडे आहे बघा, आणि इकडनं खाली पण येतात. जाऊया खाली चला. तिकडनं थोडं पुढे आलं की हे बघा इकडे असा रस्ता आहे. हे रस्ता नाही आहे, सगळं तुटलेलं आहे. तर इकडे जर कोण जाणार असेल तर सावकाश जा, पण मोस्टली तर जाऊ नका. पुढे आम्ही पोचलो सुधागडावरील भोराई देवीच्या मंदिराजवळ. दुर्दैवाने आमच्या भेटीच्या दिवशी मंदिर बंद असल्यामुळे देवीचं दर्शन घेता आलं नाही. तरीही मंदिर परिसरात एक वेगळीच शांतता आणि आध्यात्मिक वातावरण जाणवत होतं. मंदिराबाहेर मोठ्या संख्येने वीरगळी पाहायला मिळाल्या. या वीरगळी म्हणजे युद्धात किंवा गावच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या स्मृती जपणाऱ्या शिळा. प्रत्येक वीरगळी त्या काळातील शौर्याची एक जिवंत कहाणी सांगते. याच ठिकाणी एक सुंदर दीपस्तंभ उभा आहे. पूर्वी सण उत्सव आणि धार्मिक विधींच्या वेळी यावर दिवे लावले जात असत, अशी परंपरा होती. आता फायनली आपण आलेलो इकडे महादरवाजा व पूर्व बुर्जाकडे जाणारा मार्ग. तर आता इकडनं त्यांनी एरो दाखवलं आहे, तर आता आपण इकडनं सरळ जाऊ. भोराई देवी मंदिर मातेच्या इकडनं सरळ रस्ता. इकडे तुम्हाला सगळा सुधागडाचा मॅप दिलेला आहे इकडे, आणि इकडे आता पूर्व बुरुजाचे महत्त्व पण दिलेलं आहे, ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते. तर ते इकडे तुम्ही वाचून घेऊ शकतात. आणि हे बघा हा सगळा मॅप आहे इकडे. तुम्ही बघत असाल हे बघा, तब्बल किती रे, 9, 10, 11, 12, 1, 9:30 तब्बल 4 तासाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही आता आलेलो आहे प्रचंड असा भव्य असा महादरवाजा. इकडे हे बघा, हा बघा महादरवाजा. तब्बल 4 ते 4.5 तासाची दमछाक करणारी चढाई पूर्ण करून अखेर आम्ही पोचलो सुधागडाच्या भव्य अशा महादरवाजासमोर. हा महादरवाजा पाहता क्षणभर रायगडाच्या महादरवाजाची आठवण येते. विशाल दगडी बांधकाम, कमानीची रचना आणि अभेद्य संरक्षण व्यवस्था पाहिली की मराठा स्थापत्यकलेची कौशल्य जाणवते. महादरवाजा असा बांधण्यात आला होता की शत्रूला थेट आत प्रवेश करता येऊ नये. वळदार प्रवेश मार्ग, उंच तटबंदी आणि दोन्ही बाजूंनी संरक्षणाची व्यवस्था यामुळे शत्रूवर सहजपणे वरून हल्ला करता येत असे. दरवाजाच्या आत असलेल्या देवड्यांमध्ये पूर्वी पहारेकरी कायम तैनात असायचे. गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर इथून बारीक नजर ठेवली जात असे. त्यामुळे हा दरवाजा फक्त प्रवेशद्वार नव्हता, तर संपूर्ण गडाचा मुख्य सुरक्षा बिंदू होता. आम्ही ज्या ठाकूरवाडीने मार्गाने आलो त्या मार्गाने हा महादरवाजा लागत नाही. हा ऐतिहासिक महादरवाजा पाहायचा असेल तर 200 गावातून येणाऱ्या मार्गाने ट्रेक करावा लागतो. इतक्या तासांच्या ट्रेकनंतर या महादरवाजासमोर उभं राहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, सह्याद्री प्रत्येक गड हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तर आपल्या इतिहासाचा अभिमान आहे.